नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 मे 2026. आज सकाळी उजनीची काय स्थिती आहे, उजनीच्या पाण्यामध्ये किती घट झाली आहे आणि उजनीतून भीमा नदी, कालवा, बोगदा या पाण्यातून विसर्ग किती कमी जास्त झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता बघितलं उजनी धरणाची आकडेवारी बघितली तर एकूण पाणीसाठा हा 65.42 TMC आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा केवळ 1.76 TMC एवढा राहिला आहे. म्हणजेच आपलं उजनी धरण मायनसच्या उंबरट्यावर आहे. उद्या किंवा परवा सकाळपर्यंत उजनी धरण मायनसमध्ये येणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास 8 ते 10 दिवसानंतर मायनसमध्ये येते. गेल्या वर्षी पाऊस चांगला पडला होता. मेमध्ये मायनसमधून प्लसमध्ये आलं होतं, परंतु यावर्षी परिस्थिती तशीच राहील याची गॅरंटी सांगता येत नाही. सध्याला नदीतून पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक्स आणि दरवाजातून 4400 क्युसेक्स असं 6000 क्युसेक्सचा विसर्ग आणखी चालू आहेच. आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेक्स, दहेगावमधून 50 क्युसेक्स आणि बोगद्यामधून जो विसर्ग सोडला होता आता कमी करण्यात आलेला आहे. तो 610 क्युसेक्सचा एवढा करण्यात आला आहे. आणि कालव्यामधून जो विसर्ग सध्याला चालू आहे तो 2860 क्युसेकचा विसर्ग तो कायम चालू आहे. उजनी धरण मायनसमध्ये गेल्यानंतर आणि पुढे जर वेळेवर पाऊस नाही पडला तर उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपुरवठा योजनांची पंचायत होताना दिसते. खरं तर याचं मायक्रो प्लॅनिंग पहिल्यापासून होणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं दिसत नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक व्हायला 4 महिने लागलं आणि त्यानंतर त्या बैठकीत ठाम निर्णय झाला नाही कोणत्या योजनेला किती पाणी द्यायचं. फक्त केवळ पिण्यासाठी 7 TMC पाणी राखून ठेवण्याचा निर्णय फक्त घेण्यात आला. मात्र रब्बी पाळ्या किती, उन्हाळी पाळ्या किती, नदीला कधी सोडणार याची मात्र काही मेळ लागला नाही. नदीला एका वेळेस 2 वेळेस एकाच पाळीमध्ये एकदा बंद करून परत पुन्हा एकदा पाणी सोडण्याची वेळ आली आणि पुन्हा मात्र कॅनलला जे पाणी सोडलेलं आहे ते अविरत पाणी चालू आहे. जवळपास 1.5 महिना झालं कॅनलला पाणी चालू आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार 80 दिवस पाळी राहील असं म्हणालेत, परंतु तसं होईल असं वाटत नाही. कारण आता मायनसच्या उंबरट्यावर आहे आणि उजनीतून सध्याला 10,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहेच वेगवेगळ्या योजनातून. आणि बाष्पीभवनाचा वेगही प्रचंड वाढलेला आहे. ऊन वाढतंय. 43°C तापमान गेल्यामुळं बाष्पीभवनाचा वेग 7.88 मिलीमीटर एवढा उच्चांक पातळीवर गेलेला आहे. म्हणजेच बाष्पीभवनातून मोठ्या प्रमाणात पाणी कमी होताना दिसतंय. नदी धरणाकाठचा उपसा जो आहे तो तर चालू असणारच आहे, त्याचा काही विषय नाही, परंतु त्यातूनही पाणी कमी होताना दिसणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून उजनी धरण आपलं मात्र यावर्षी पाऊस जर वेळेवर नाही पडला तर पाण्याची पातळी खूप खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.